मित्रांनो, यापूर्वीच मी तुम्हाला म्हणालो होतो की मी घटस्थापनेबद्दल, नवरात्रीबद्दल तुमच्यासमोर वास्तव ठेवेन. आज मी तुमच्यासमोर ते वास्तव ठेवतोय. घटस्थापना. नमस्कार मित्रांनो, सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती सावाजी केळुसकर. मित्रांनो, विजयादशमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आपल्याला हे वर्ष विजयादशमी सुखी समृद्धीची भरभराटीची जावो. मित्रांनो, यापूर्वीच मी तुम्हाला म्हणालो होतो की मी घटस्थापनेबद्दल, नवरात्रीबद्दल तुमच्यासमोर वास्तव ठेवेन. आज मी तुमच्यासमोर ते वास्तव ठेवतोय. घटस्थापना. मित्रांनो, जे काही सण आपण साजरे करतो ना, पहिली महत्त्वाची गोष्ट एक लक्षात घ्या. जेवढे सण आपण साजरे करतो त्या प्रत्येक सणाच्या मागे एक उद्योग महत्त्वाचा आहे. एक उद्योग महत्त्वाचा आहे, तो म्हणजे कृषी उद्योग, शेती उद्योग. मित्रांनो, लक्षात घ्या, हा एकमेव असा उद्योग आहे, हा सर्वात मोठा उद्योग आहे आणि तो अनिवार्य आहे. इतर सर्व उद्योग जरी बंद पडलेत, इतर सर्व कामधंदे जरी बंद पडले, तरी शेती हा उद्योग अनिवार्य आहे, गरजेचा आहे, अत्यंत आवश्यक आहे असा हा उद्योग. आणि ह्या उद्योगाला अनुसरूनच जे आपण सण साजरे करतो ना, ते प्रत्येक सण हा या उद्योगाला, कृषी उद्योगाला अनुसरून आहे. आणि त्याचा उद्योजक कोण आहे? तो शेतकरी. म्हणजे केंद्रस्थानी हा शेतकरी आहे. मित्रांनो, लक्षात घ्या. मी ह्या गोष्टीचा उल्लेख वारंवार केलेला आहे. म्हणून पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण अन्नदाता म्हणून त्यांना संबोधतो. मी त्यांना अन्नदाता म्हणून संबोधत नाही. तथाकथित ही त्यांच्या मागे उपाधी लावलेली आहे, अन्नदाता. दाता म्हणजे दान देणारा. तो दान नाही करत आहे, तो व्यवसाय करतोय, तो उद्योग करतोय. त्याच्यातून ते विक्री करून त्याच्यातून आपली उपजीविका करतोय. म्हणून त्याला अन्नदाता म्हणू शकत नाही. त्याला आपण उद्योजक म्हणू शकतो, त्याला आपण व्यावसायिक म्हणू शकतो. असो मित्रांनो, आता हा विषय महत्त्वाचा नाही आहे. तर आपण विषय काय करतोय? घटस्थापना. घट म्हणजे मडका, माठ, एक मातीचं कुंभ, याची आपण स्थापना करतो. आता घटस्थापना म्हणजे घटाची स्थापना करणं, मडकं ठेवणं म्हणजे झालं का मित्रांनो? नाही मित्रांनो. तर ह्याच्यामागे कृषी उद्योगाचा काय त्याच्यामागे कारण आहे, त्याच्यामागे त्याचं महत्त्वाचं त्याचा हे काय आहे, आशय काय आहे, हे समजून घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, आपण घटस्थापना करतो. आता जी घटस्थापना होते त्या घटस्थापनेचा मी उल्लेख नाही करत आहे मित्रांनो. आता जी वर्तमान काळात ज्या प्रकारे घटस्थापना केली जाते त्या घटस्थापनेचा मी उल्लेख नाही करत आहे. जे वास्तव आहे, जे सत्य आहे, याच्यामागे सृष्टीचा आधार आहे, ज्याच्यामागे विज्ञान आहे, ज्याच्यामागे सृष्टीचा संवर्धन आहे, त्या घटस्थापनेचा मी उल्लेख करतोय. आता ही घटस्थापना कशा प्रकारची आहे? शेतकऱ्याला मध्यस्थानी, केंद्रस्थानी ठेवून ही केलेली आहे. मित्रांनो, ह्याच्यामागे एक विज्ञान आहे, कृषी विज्ञान आहे. हे समजून घेणं गरजेचं आहे. आता ही घटस्थापना आपण करतो, ज्या घटस्थापनेमध्ये मी बोलतोय, वास्तवाधिक घटस्थापनेबद्दल मी बोलतोय. ही जेवढी घटस्थापना आपण करतो तेवढे एक मडकं ठेवतो. ते मडकं मातीचं असते मित्रांनो. त्याच्यात पाणी भरलं जाते आणि ते अशा ठिकाणी ठेवलं जाते, घरातल्या एका अशा ठिकाणी ठेवलं जाते जिथे आपण देव पूजतो, ईशान्य दिशेला. पण ती स्थापना करण्यापूर्वी माती पसरली जाते आणि त्या मातीवरती
9 प्रकारचे धान्य पेरली जातात. 9 प्रकारची धान्य पेरली जातात. म्हणजे ते बीज 9 प्रकारच्या धान्यांची बीज पेरली जातात आणि त्याच्यावरती पाण्याचा हे करून शिपडून ती माती ओली केली जाते आणि त्यावरती मग ते घट बसवला जातो मित्रांनो. आणि या घटात पाणी असते. हा घट कच्चा असतो, त्यामुळे म्हणजे पूर्ण परिपक्व नसतो, पूर्ण पक्व नसतो. तो कच्चा असल्यामुळे त्याच्यातून हळूहळू पाणी झिरपत राहते आणि हे झिरपणारं पाणी जे आहे ते त्या मातीत आपण जे काय धान्य पेरलेले आहे, जे बियाणं पेरलेलं आहे त्यांना ते अंकुरित करते. मित्रांनो, तुम्ही म्हणाला याच्यामध्ये आता कृषीशास्त्र काय आहे? ज्यावेळी शेतकरी रब्बी आणि खरीप, आता हे खरीप हंगामातील पिकवल्यानंतर तो रब्बी हंगामातील पिकं पिकवतो. मग त्यावेळेला आपल्याकडे जे बियाणं आहे ते कशा प्रकारचं आहे, उत्कृष्ट दर्जाचं आहे की निकृष्ट दर्जाचं आहे, हे समजून घेणं गरजेचं आहे. मग प्रत्येक शेतकरी आपापल्या घरी त्यांनी जे बियाणं गोळा करून ठेवलेलं आहे, ज्याचं जतन केलेलं आहे, ते बियाणातील काही धान्य तो तिथे पेरतो. मित्रांनो, लक्षात घ्या. आणि मग ज्या शेतकऱ्याच्या घरात चांगल्या प्रकारे ते अंकुरित होऊन त्यांची रोपं वाढतील, त्या शेतकऱ्याच्या घरात त्या बियाणाची काय असेल, चांगली क्वालिटी असेल. मित्रांनो, लक्षात घ्या. त्याची क्वालिटी, त्याची काय म्हणतात त्याला, त्याची क्षमता ही जोखण्यासाठी, समजण्यासाठी त्या धान्याचा स्तर समजून घेण्यासाठी हा सगळा प्रयोग आहे मित्रांनो. हा सगळा प्रयोग केला जातो. आणि त्यावेळेला काय होतं, आपण पहिला खरीप हंगामातील पीक काढून शेतकरी कापणीच्या दिशेने गेलेला असतो आणि आता रब्बी हंगामातील पीक पेरायची तो तयारी करत असतो. मग त्या रब्बी हंगामातील पिकांची जे काय बीजे आहेत, धान्य आहेत, ती पेरून तो काय करतो, परीक्षण करतो आणि त्यानुसार तो ठरवतो की ही त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं जे आहे, आपण जे बियाणं संरक्षित करून ठेवलेलं आहे ते किती महत्त्वाचं आहे, किती लाभदायक आहे. आणि त्यानंतर येणाऱ्या काळात तो काय करतो, त्याची पेरणी करतो. मग रब्बी हंगामातील असेल किंवा खरीप हंगामातील असेल, दोन्ही प्रकारची तो धान्य तिथे बीज पेरतो. मित्रांनो, हे काय झालं, परीक्षण झालं, हे निरीक्षण झालं आणि त्यानुसार त्या कारणासाठी ही घटस्थापना केली जाते आणि त्या देवीचं आव्हान केलं जाते. आता ही देवी कोणती, तर भूमाता, आदिमाता, भूमाता, पार्वत आणि नदी याने आच्छादलेला भूभाग म्हणजे पार्वती. त्या पार्वतीचा म्हणजे त्या आदिमातेचा, ह्या भूमातेचा, ह्या पृथ्वीचं आपण काय करतो, वंदन करतो. कारण या पृथ्वीमधूनच, या भूमातेमधूनच हे आपण अन्नधान्य उगवतोय, म्हणून त्याचे आपण आभार मानतो. मग त्याला आपण नवरूपं दिलेली आहेत. ह्या भूमातेला, या आदिमातेला, या आदिमायेला आपण काय दिलेत, नवरूपं दिली आहेत. आपण त्याला दुर्गा म्हणतो, अंबा म्हणतो, आपण त्याचा उल्लेख जे करतो. मित्रांनो, हे सगळे सांकेतिक स्वरूप आहेत. हे जे आपण जे उल्लेख करतो ना, हे सगळे सांकेतिक स्वरूप आहेत. आता त्या मातेची नवरूपं आहेत, म्हणजे नव प्रकारे ती नवशक्ती आहेत. या शक्तीची आपण आराधना करतो. ही शक्ती कुठली, तर ही भूमाता, त्या शक्तीची आपण आराधना करतो. त्या शक्तीला आपण नवरूपं दिलेली आहेत. पहिलं रूप आहे ते शैलपुत्री.
मित्रांनो, बाल्य अवस्थेतील ती शैलपुत्री म्हणजे बाल्य अवस्थेत जी मुलगी असते, कन्या असते, मग ती स्त्रीच म्हणतोय मित्रांनो. त्या स्त्रीचं रूप बाल्य अवस्थेतील म्हणजे शैल्यपुत्री. मित्रांनो लक्षात घ्या. त्यानंतर ब्रह्मचारिणी म्हणजे ती युवती असते. ब्रह्मचार्य ती काय करते? सांभाळते. ब्रह्मचर्य सांभाळते ती युवती. आणि ब्रह्मचर्याचं पालन करून ते आपलं आयुष्य कंठत असते. तिला आपण म्हणतो ब्रह्मचारिणी. त्याच्यानंतर चंद्रघंटा. चंद्रघंटा म्हणजे काय? तर तिचा विवाह झाला. विवाहिता. युवतीनंतर ती विवाहिता होते, तिचं लग्न होते, म्हणून आपण तिला चंद्रघंटा म्हणून उल्लेख करतो. त्याच्यानंतर कृष्मांडा. कृष्मांडा हा त्याचा एक आपण उल्लेख केला आहे. म्हणजे अंडा. कृष्मांडा अंड म्हणजे ती गर्भावस्थेत असते. मित्रांनो, ती स्त्री लग्न झाल्यानंतर, विवाह झाल्यानंतर ती गर्भावस्थेत जाते. त्या स्थितीला आपण कृष्मांडा म्हणतो. कृष्मांडा अंड. अंड धारण करते ती, म्हणजे गर्भ धारण करते, गर्भवती होते, म्हणून आपण त्याला म्हणतो कृष्मांडा. त्यानंतर स्कंदमाता. स्कंदमाता म्हणजे ती जन्माला घालते, एका जीवाला जन्माला घालते. मित्रांनो लक्षात घ्या, महिलेचं हे काय स्वरूप आहे, स्कंदमाता. मग ती जन्मदाती होते. ती एका कन्येला किंवा एका पुत्राला जन्माला घालते, ती स्कंदमाता. त्यानंतर कात्यायनी हे स्वरूप. जर ती म्हणजे बालपणापासून मूल जन्माला घालेपर्यंत, म्हणजे मातृत्व येईपर्यंत जे काय तिचं हे आहे, एक एक स्टेज आहेत, एक एक स्टेप आहेत, त्या स्टेपनंतर ती आपल्या कुटुंबाचं पालन करत असते. ती आपल्या कुटुंबाचं पालन करत असते. कुटुंबासाठी आपलं सर्वस्व ती पणाला लावलेलं असतं तिने. मग अशा काळामध्ये, अशा वेळेमध्ये एखादा दैत्य जर समोर आला, त्या कुटुंबाचा घात करायचा विचार करत असेल, तर ती कशी एका दुर्गेप्रमाणे, आपण तिला दुर्गा माता म्हणून सांकेतिक स्वरूप आहे मित्रांनो, वाघावर बसलेली ती दुर्गा अंबा माता, त्या स्वरूपात ती काय करते? आपल्या कुटुंबाचं संरक्षण करते. महिषासूर सारख्या एका दैत्याकडून. मित्रांनो लक्षात घ्या, महिषासूर, म्हैस म्हणजे तो रेड्याच्या स्वरूपात. तुम्ही रेड्याला बघितलं असेल, तो जर एकदा चेतावला, भडकला, रागावला, तर तो मागे पुढे बघत नाही. कोण समोर आहे, कोण आहे, मालक आहे, कोण आहे, काही बघत नाही. अशी त्या रेड्याची मानसिकता असते. तसाच हा महिषासूर. मित्रांनो लक्षात घ्या, एक सांकेतिक स्वरूप आहे मित्रांनो. हे मनुष्य प्राण्यामधील अशी रेडे जागृत होतात. मनुष्य प्राण्यामधील अशी रेडे जागृत होतात. महिषासूरसारखे ते आपली कृती करायला सुरुवात करतात, वागायला सुरुवात करतात. मग अशा महिषासुरांचा वध करणं गरजेचं असते. मग त्या कुटुंबाचं संरक्षण करण्यासाठी ती महिला, ती स्त्री दुर्गा मातेचे सुद्धा स्वरूप घेऊ शकते, दुर्गा होऊ शकते आणि त्याचा वध करू शकते. आणि हे होत असताना मित्रांनो, अनेक प्रसंग, त्यांच्यावरती, त्या कुटुंबावरती जर प्रसंग ओढवलेत, त्या कुटुंबावरती अनेक पातळीवरती, चारी बाजूनी असे काय प्रसंग आलेत, दैत्यांचा, असुरांचा, त्या दानवांचा जर त्या कुटुंबावरती घाला झाला, तर ती कशा प्रकारे वागते? तर ती कालरात्रीप्रमाणे, म्हणजे कालरात्री हे एक स्वरूप झालं, म्हणजे कालिका माता. मित्रांनो लक्षात घ्या,
मग अशा दैत्यांना ती परत जिवंत व्हायला देत नाही. त्या दैत्यांचा ती रक्तसुद्धा प्राशन करते, कारण ते रक्त जर जमिनीवर पडलं तर परत एक दैत्य निर्माण होत होतं. अशी ती एक पौराणिक कथा आहे मित्रांनो. याचा अर्थ काय, तर ती खरोखरच रक्तपिती असं नाही आहे मित्रांनो. एक पौराणिक कथा आहे, एक सांकेतिक स्वरूप आहे मित्रांनो. पण वास्तवात काय आहे, ती महिला एवढं स्वरूप प्राप्त करू शकते की आपल्या कुटुंबासाठी असे अनेक दैत्यांचं ते विनाश करू शकते. अशी ती महिला, अशी ती स्त्री. त्यानंतर महागौरी हे स्वरूप आहे मित्रांनो. आता ही विचलित झालेली, ही महाकालीचं स्वरूप प्राप्त केलेली, जी आता जिचं मन अस्थिर झालेलं आहे, ती आता कोणाचाही ऐकायला तयार नाही आहे. मग समोर दैत्य आहे की कोण आहे याचाही ती विचार करायला तयार नाही. तिचा लगाम सुटलेला आहे. ती बेधुंद झालेली आहे. अशी झालेली बेधुंद झालेली काली माता, त्या काली मातेला शेवटी शंकराने, महादेवाने शांत केलं. तिच्या चरणी जाऊन तिच्या चरणी आपलं मस्तक ठेवून त्यावेळी ती शांत झाली. अशी बेधुंद झालेली ती काली माता, असं एक पौराणिक कथेत आहे. म्हणजे तिला शांत करणं सुद्धा गरजेचं आहे. जर ती बेधुंद झाली, बेलगाम झाली, तर तिला शांत करणं सुद्धा गरजेचं आहे. आणि ती शांत झाल्यानंतर तिचं जे स्वरूप आहे ते महागौरीचं आहे. तिचं गौरव करण्यासारखी ती आहे. आणि ह्या स्वरूपामध्ये, ह्या 9 स्वरूपामध्ये त्याने तिचा तो जन्म आहे, तिची ती रूपं आहेत. म्हणजे 8वं स्वरूप काय आहे, तर महागौरी. आणि अशी ती महागौरी सिद्ध प्राप्त झालेली, सिद्धीच गेलेली, सर्व ज्ञानयुक्त अशी ती सिद्धदात्री हे 9वा अवतार आहे मित्रांनो. असं सिद्ध झालेली, सर्व गुणयुक्त, सर्व गुणसंपन्न अशी ती 9वा अवतार सिद्धदात्री. आता असं त्या 9व्या अवताराचं आपण काय करू, नमन करतो, पूजन करतो, भजन करतो, कीर्तन करतो. मित्रांनो, हे 9 स्वरूप आहेत त्या महिलेचं. एखाद्या सामान्य महिलेचे हे 9 स्वरूप आहेत. ही जर 9 स्वरूप त्या सामान्य महिलेने, त्या सामान्य स्त्रीने आपल्या आचरणात आणली, त्या महिलेने, त्या स्त्रीने जर ते आचरणात आणली, तर ती आपल्या परिवाराचं, आपल्या कुटुंबाचं कल्याण करू शकते. हे दाखवण्याचं, हे सांगण्याचं याच्या मागचा उद्देश आहे. बाकी जे पौराणिक कथेप्रमाणे जे आहे ना, ते सांकेतिक स्वरूपात आहेत मित्रांनो. पण महत्त्वाचं काय आहे, वास्तव काय आहे, रिॲलिटी काय आहे, तर ही 9 रूपं एखाद्या स्त्रीने आपल्या आचरणात आणावी. त्यानुसार तिने आचरण करावं, त्यानुसार तिने वागावं. तर त्या कुटुंबाचं, त्या परिवाराचं काय होईल, भलं होईल, उद्धार होईल. हे सांगायचा हा उद्देश आहे घटस्थापनेचा आणि त्या 9 स्वरूपाचा. मित्रांनो, हा त्याच्या मागचा वास्तव आहे. मित्रांनो, या अगोदरच मी म्हणालोय की जी काय पेरणी होते, जे काय पेरलं जाते, जे काय धान्य पेरलं जाते, आणि आज आपण दसरा साजरा करूया. दसरा. मित्रांनो, आता दसरा साजरा करतोय, त्याच्या मागचा उद्देश काय? 10 दिवस विजयादशमी, दसरा 10 दिवस पूर्ण झाले. ते आपण बीज अंकुरित झालेली आहेत, आपल्याला ते कळलेलं आहे
कुठलं बीज चांगलं आहे, कुठलं उत्कृष्ट आणि कुठलं निकृष्ट आहे. मग पुढच्या वेळेला जी आपण पेरणी करणार आहोत, जी लागवड करणार आहोत, तर कुठलं धान्य आपल्याला महत्त्वाचं आहे, कुठलं उत्कृष्ट प्रकारचं ते बियाणं आहे, ते धान्य आहे. मग त्याचं जतन करून ते पुढच्या वेळेला आपण काय करणार, त्याची पेरणी करणार, खरीप हंगामामध्ये किंवा रब्बी हंगामामध्ये. मित्रांनो, लक्षात आलं असेल की मला काय सांगायचं आहे ते. याच्या मागे केंद्रस्थानी कोण आहे, तर शेतकरी आहे. म्हणून शेतकऱ्याला पहिल्यांदा एकदा आवर्जून सांगतो, तो अन्नदाता नाही आहे. अन्नदाता म्हणून त्याला अपंग करू नका, त्याला बेचारा करू नका. तो उद्योजक आहे, तो व्यावसायिक आहे. आणि हे ते उद्योग व्यवसाय तो विसरला आहे आणि स्वतःला तो अपंग करून ठेवला आहे त्याने. म्हणून त्याच्यावर ही वेळ आलेली आहे, ही परिस्थिती आली आहे. त्याला हात पसरावं लागते जगाकडे, दुनियाकडे, की मला सहाय्यता करा, मला मदत करा. सर्वात मोठा उद्योग कृषी उद्योग, आणि या सर्वात मोठ्या उद्योगाचा उद्योगपती शेतकरी दयनीय स्थितीत आलेला आहे. ही दुःखद गोष्ट आहे मित्रांनो, ही दुःखद गोष्ट आहे. आणि भारतवर्ष हे कृषीप्रधान आहे. भारतानेच हे सर्व दाखवलं आहे, शेती कशी करावी, तो शेतकरी कसा असावा, ती कृषी कशी करावी, हे भारतामधलंच नॉलेज आहे, हे ज्ञान आहे. आणि त्याचा आपण ऱ्हास करून टाकलेला आहे. आणि आपण कुठे चाललो आहे, अधोगतीकडे. या सृष्टीचं संवर्धन करायचं असेल तर आपल्याला सृष्टीचे नियम आणि कायदे पाळणं गरजेचे आहेत. मित्रांनो, लक्षात घ्या, सृष्टीचे कायदे नियम पाळणे गरजेचे आहे. या सृष्टीमध्ये काय आलं, जीव जंतू वनस्पती सर्व आलं. म्हणजे प्रत्येक ग्रह सुद्धा आला त्याच्यात. खगोलशास्त्र आलं, मानसशास्त्र आलं, जेवढी शास्त्र आहेत उपलब्ध ती सर्व शास्त्र आली. आणि या शास्त्रानुसारच जगणं म्हणजे सनातन. आणि हा धर्म पाळणं म्हणजे त्या धर्माचं आचरण करणं, म्हणजेच ते धारण करणं, त्याचा आशय समजून घेऊन, त्याचा सार लक्षात घेऊन ते धारण करणं, ते मर्म जाणून ते धारण करणं आणि त्यानुसार कर्म करणं म्हणजेच धर्म. मित्रांनो, लक्षात आलंच असेल तुम्हाला मला काय सांगायचं आहे, मला काय म्हणायचं आहे. मग तुमच्या लक्षात आलंच असेल घटस्थापना काय, नवदुर्गा काय. नवदुर्गा म्हणजे प्रत्येक स्त्रीचं एक रूप आहे, जे ती स्त्री आजच्या काळातील ह्या भारतवर्षातील स्त्री विसरून गेलेली आहे. ती भ्रमिष्ट झालेली आहे, तिची दिशाभूल झालेली आहे, ती भरकटलेली आहे. अशा भरकटलेल्या त्या स्त्रीने हे नवरूप म्हणजे हे नवतत्व, हे नव गुणधर्म तिने अंगीकृत करणं गरजेचं आहे. आणि हे जर गुणधर्म तिने अंगीकृत केलं तर त्या कुटुंबाचं 100% भलं होईल, त्या परिवाराचं 100% भलं होईल. अन्यथा आताच्या या वर्तमान काळात, या कलियुगात अनेक कुटुंब, अनेक परिवार उद्ध्वस्त होत आहेत. आता या शक्तीचं काय काम आहे, ते गुणधर्म जोपासणं, त्या गुणधर्मावरती चालणं, कृती करणं, कर्म करणं आणि हा धर्म पाळणं. नवदुर्गाचा धर्म पाळणं, तो गुणधर्म पाळणं, त्याचा आशय समजून घेणं. मित्रांनो, लक्षात आलं का, त्याचा सार लक्षात घेणं, ते मर्म जाणून घेणं आणि त्यानुसार कर्म करणं. आता त्या प्रत्येक स्त्रीला सांगतोय की हे वास्तव आहे, हे सत्य आहे. बाकी सर्व गोष्टी आपण सांकेतिक स्वरूपात मांडतो. जे पौराणिक कथेमध्ये आहे ते सांकेतिक स्वरूपात आहे. वास्तव तुमच्यासमोर ठेवलेलं आहे आणि हे अगाध शास्त्र आहे, हे अगाध विज्ञान आहे, हे सनातन
समजून घेणं गरजेचं आहे. हे अनंत आहे, हे अगाध आहे आणि हीच ती सनातन संस्कृती आणि हेच तो सनातन धर्म. म्हणून मी म्हणालो या पूर्वीच्या भागामध्ये, मी सनातनी धर्मी आहे, पण मी हिंदू धर्मी नाही आहे. मी सनातनी धर्मी आहे, मग हिंदू धर्म नाही आहे. मग मी सनातनी धर्मी आहे, ते बाकीचे धर्म लावायची, बाकीचा उल्लेख करायची गरजच नाही मला ना, आवश्यकताच नाही मित्रांनो. मी सनातनी आहे तर सनातनीच आहे. मग तथाकथित त्या धर्मांचा उल्लेख करणं सुद्धा गरजेचं नाही आहे. म्हणून मी म्हणालो मी कट्टर सनातनी आहे, मी पक्का सनातनी आहे, सनातनी धर्मी आहे, पण मी हिंदू धर्मी नाही. हिंदू धर्म हा काय आहे? हिंदू धर्माच्या मागे राजकीय आहे, राजकारण आहे. हिंदू धर्म हा राजकीय दृष्ट्या आजच्या काळात, ह्या वर्तमान काळात सांभाळणं गरजेचं आहे. कारण तथाकथित धर्मसुद्धा आज बोकाळलेले आहेत इतर. त्यामुळे हिंदू धर्माला राजकीय दृष्ट्या आपल्याला अंगीकृत करणं गरजेचं आहे. त्यामुळे मी राजकीय दृष्ट्या हिंदू आहे, राजकीय दृष्ट्या हिंदू आहे. जर समोरचा मुसलमान आहे, समोरचा बौद्ध आहे, समोरचा शीख आहे, समोरचा अमुक आहे, समोरचा तमुक आहे, समोरचा ईसाई आहे, तर मी हिंदू आहे राजकीय दृष्ट्या. मित्रांनो लक्षात घ्या. आणि ह्या धर्माचं पालन करणं माझं आद्य कर्तव्य आहे. कशा दृष्ट्या? तर राजकीय दृष्ट्या त्या हिंदू धर्माचं पालन करणं हे माझं आद्य कर्तव्य आहे. तेच हरियाणाने दाखवून दिलेलं आहे मित्रांनो, तेच हरियाणाने दाखवून दिलं आहे ह्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये. आणि तेच जम्मू काश्मीरच्या हिंदूंनी सुद्धा दाखवून दिलेलं आहे. आणि तेच जम्मू काश्मीरच्या सनातनी मुसलमानांनी सुद्धा दाखवून दिलेलं आहे. लक्षात घ्या मित्रांनो, सनातनी मुसलमान म्हणालोय मी, हे जम्मू काश्मीरच्या सनातनी मुसलमानांनी सुद्धा दाखवून दिलेलं आहे. भारतीय जनता पार्टी 26% पहिल्या क्रमांकावरती आहे जनाधाराच्या दृष्टीने. तुमच्या लक्षात आलंच असेल. आता जास्त मी काय बोलत नाही, तुमच्या लक्षात आलंच असेल काय आहे घटस्थापना म्हणजे काय, नवदुर्गा काय आहेत, हे जे आपण सण साजरे करतो त्याच्या मागचे उद्देश काय आहेत, त्याच्या मागची उद्दिष्ट काय आहेत, आणि त्याच्या मागे केंद्रस्थानी कोण आहे, तर शेतकरी आहे, कृषी शास्त्र आहे. आता कुठलं शास्त्र समजून घ्यायचं आहे? कृषी शास्त्र. जर हे कृषी शास्त्र प्रत्येक शेतकऱ्याला समजलं, समजून घेतलं, उमजलं, तर त्या शेतकऱ्याला दुसऱ्यांच्या समोर हात पसरायची गरज नाही. आणि कृषी शास्त्र समजून घेण्यासाठी त्याला पहिलं सनातन समजून घेणं गरजेचं आहे आणि या सनातनच्या मार्गावरती चालणं गरजेचं आहे, तर तो शेतकरी आपला उद्धार करू शकतो. अन्यथा आत्महत्या करणं हाच त्याच्याकडे एक पर्याय उरतो. आता आत्महत्या करायची आहे की कृषीशास्त्र समजून घ्यायचं आहे आणि आपला उद्धार करायचा आहे, की स्वतःला अन्नदाता म्हणून स्वतःचा गौरव करून मूर्खासारखं भरकटत जायचं आहे, हे त्या प्रत्येक शेतकऱ्याच्या हातात आहे. आता निवड आपापली. मी माझं मत तुमच्यासमोर ठेवलं आहे, वास्तव तुमच्यासमोर ठेवलं आहे आणि ते कटू वास्तव आहे. ते स्वीकारायचं की नाही स्वीकारायचं हे तुमच्या हातात आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? जे वास्तव तुमच्यासमोर मांडलं आहे, जे सत्य तुमच्यासमोर ठेवलं आहे, त्याच्यात किती तथ्य आहे? जर तुम्हाला त्याबद्दल आणखीन काय माहिती असेल, आणखीन काय नॉलेज असेल, आणखीन काय ज्ञान असेल, तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. माझा फोन नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकला आहे, माझा व्हॉट्सअप नंबरसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकला आहे, माझा ईमेल आय डीसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेला आहे. तुम्ही त्याच्यावरती माझ्याशी संपर्क साधू शकता. मी तुमच्याबरोबर चर्चा करतोय, माझी अक्कल नाही पाजळत, मी सर्वज्ञानी आहे असंही म्हणत नाही आहे. जर माझ्यामध्ये जर काय कमतरता असेल, उणीव असेल, तर तुम्ही दाखवू शकता. आणि मी हे माझ्याशी संपर्क साधायचे मी तुमच्यासमोर माध्यमं ठेवलेली आहेत. ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही किंवा कमेंट बॉक्समध्ये येऊन आपली विचार, आपले वक्तव्य तुम्ही मांडू शकता. सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा
बेल आयकॉन दाबा, माझे विचार पटेल लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.